नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या नालेसफाई टेंडर प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. मागील वर्षी 55 लाखात होणाऱ्या नालेसफाई कामाचे यंदा तब्बल 2.5 कोटी रुपयांपर्यंत अंदाजपत्रक वाढवण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण निविदा प्रक्रियेची विशेष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सत्ताधारी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतातून महापालिकेची लूट सुरू असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. धुळे महानगरपालिकेच्या वतीने धुळे शहरातल्या नालेसफाईच्या संदर्भामध्ये थातुरमातुर काम सुरू करण्यात आलेलं आहे. जवळपास पहिली जी निविदा होती ती 55 लाखाची काढण्यात आली. ती निविदा कॅन्सल करून त्या ठिकाणी तब्बल 400 पट वाढ करून 2.5 कोटीची निविदा काढण्यात आली. अद्यापही धुळे शहरामधल्या नाल्यांची साफसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचं आमच्या लक्षात आल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आयुक्तांची भेट घेतली आणि आयुक्तांना नालेसफाईच्या बाबतीतली सत्यता त्या ठिकाणी सांगितली. धुळे शहरामध्ये एकूण 7 मोठे आणि 12 छोटे नाले त्या ठिकाणी आहेत. जवळपास 50 किलोमीटरचा परीघ पावसाळा सुरू होण्याच्या आतमध्ये आपल्याला धुळे महानगरपालिकेला साफ करायचं असताना फक्त मशीन लावून काही ठराविक जे ब्लॅक स्पॉट आहे त्या ब्लॅक स्पॉटला मशीन उतरून ते काम सुरू आहे. मुळातच हा जो ठेका वाढीव पद्धतीने देण्यात आलेला आहे तो ठेका एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने घेतलेला आहे, पण तो ठेका प्रत्यक्षामध्ये या धुळे महानगरपालिकेचे 4 नगरसेवक त्या ठिकाणी चालवत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सातत्याने भ्रष्टाचारावरती या ठिकाणी आरोप केले जात आहेत. या ठिकाणी जर खरोखरच जर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी धुळे शहरातली नालेसफाई जर करायची असेल तर त्या भागातील नगरसेवकाने त्या नाल्यांच्या स्पॉटवरती जाऊन ती करून घेणे गरजेचे आहे. पण तसे आपल्याला होताना दिसत नाही, कारण की पहिला पाऊस आल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याचा फ्लो त्या ठिकाणी वाढतो आणि धुळेची नैसर्गिक रचना आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला या सगळ्या नाल्यांना नैसर्गिक उतार असल्यामुळे पाण्याच्या फोर्सने ती घाण त्या ठिकाणी वाहून जाते. म्हणजे 10 दिवस शिल्लक असताना, पावसाळ्याला 10 दिवस शिल्लक असताना त्या ठिकाणी थातुरमातूर सफाई करायची आणि पावसाळा आल्यानंतर पहिल्या पावसामध्ये नाले साफ होऊन जातात आणि डायरेक्टली 2.5 कोटीचं बिल काढायचं. अशा प्रकारे ही भ्रष्टाचाराची पूर्णपणे पॉलिसी आहे. अशा पद्धतीने पैसे उकळण्याचं काम या धुळे महानगरपालिकेने चालू आहे. एकीकडे त्या ठिकाणी आमच्यावरती आरोप केला जातो की आम्ही चुकीचे या कामांच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवतो आणि चुकीचा नॅरेटिव्ह पसरतो. पण मुळात हा जो नॅरेटिव्ह या ठिकाणी ज्या पद्धतीने कामकाज या ठिकाणी सत्ताधारी करतायत तेच मुळात या ठिकाणी चुकीचं आहे आणि फक्त पैसे खाऊन या धुळे महानगरपालिकेला खड्ड्यात घालण्याचं काम या ठिकाणी सर्वजण करतायत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.